नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजची एक जबरदस्त टेक न्यूज. तर सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ ज्यांनी नुकतंच सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नॅशनल गार्ड पाठवण्याबद्दल काहीतरी विधान केलं होतं, त्यांनी आता स्वतःच माघार घेतली आहे. म्हणजे नेमकं काय झालं? तर बेनिऑफ यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये प्रेसिडेंट ट्रम्पच्या सॅन फ्रान्सिस्को आणि इतर डेमोक्रॅटिक शहरांमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याच्या धमकीला पाठिंबा दिला होता. त्यांच्या मते शहरात सुरक्षितेचा प्रश्न होता, खास करून त्यांचा ड्रीमफोर्स कॉन्फरन्स दरम्यान. पण या विधानामुळे लगेचच खूप वादळ उठलं. त्यांच्या जुन्या मित्रांनी आणि राजकीय लोकांनी सुद्धा यावर प्रश्न विचारले. व्हीसी रॉन कन्वे तर सेल्सफोर्स फाउंडेशनच्या बोर्डावरून बाजूला झाले. असं समजा की त्यांना बेनिऑफचा हा निर्णय अजिबात पटला नाही. पण आता बेनिऑफ यांनी एक्सवर एक पोस्ट करून स्पष्ट केलंय की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नॅशनल गार्डची अजिबात गरज नाहीये. रिलॅक्स. ते म्हणाले की त्यांनी स्थानिक लोकांचं आणि अधिकाऱ्यांचं ऐकलं आणि मोठी ड्रीमफोर्स कॉन्फरन्स यशस्वीरित्या पार पडल्यानंतर त्यांना जाणवलं की ही गरज नव्हती. त्यांनी आपल्या आधीच्या विधानाबद्दल माफी सुद्धा मागितली आहे. माझी ती कमेंट फक्त काळजीपोटी होती आणि त्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी दिलगीर आहे, असं त्यांनी म्हटलंय. स्टेट सेनेटर स्कॉट वीनर यांनी सुद्धा यावर समाधान व्यक्त केलं आहे. एकंदरीत काय तर टेक जगातले मोठे निर्णय आणि त्यांचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत टेक तडका 24/7 सोबत बने रहा. मी प्रियांका पाटील. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. बाय बाय.